Hello students, good morning and welcome to all. So students, आपण फंडामेंटल्स ऑफ प्लांट प्रोटेक्शन अँड ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी या कोर्स बद्दलचा स्टडी करत आहोत. पार्ट 25 सुरू आहे आपला. तर या कोर्स मध्ये आपण दोन ब्रांच मध्ये डिवाइड केलं होतं. ज्या वेळेला फर्स्ट लेक्चर मध्ये आपण सिलेबस बघितला होता. तर त्यामध्ये आपण प्लांट प्रोटेक्शन आणि ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी अशा दोन ब्रांच मध्ये याचा स्टडी करत होतो. तर आपल्या प्लांट प्रोटेक्शन मध्ये आपण एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन सिलेबसचा ब्रांचचा स्टडी केला आपण डिटेलमध्ये. त्यामध्ये सर्व लेक्चर आपण एक व्हिडिओ मध्ये कव्हर केले. ओके, तर प्लांट प्रोटेक्शन आपला इथे संपला आणि आजपासून आपण ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी या ब्रांच बद्दलचा स्टडी करणार आहोत. ओके, मायक्रोबायोलॉजीच्या काही फील्ड्स आहे, मेडिकल मायक्रोबायोलॉजी, सॉइल मायक्रोबायोलॉजी, ॲग्रिकल्चर. तर आपल्याला ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी याचा स्टडी करायचा आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? द वर्ड मायक्रोबायोलॉजी वॉज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक. ओके, ग्रीक या लँग्वेज मधून, ग्रीक या भाषेमधून मायक्रोबायोलॉजी हा शब्द आलेला आहे. तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? तर मायक्रोबायोलॉजी, मायक्रो म्हणजे स्मॉल, ज्यालाच आपण टायनी असं सुद्धा म्हणू शकतो, आणि बायोज म्हणजे लाईफ. ओके, स्मॉल लाईफ, मायक्रो बायोलॉजी. तर स्मॉल लाईफ म्हणजे काय येणार? मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे सूक्ष्म जीव, ज्यांना आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही, ज्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप यासारख्या इक्विपमेंट्सचा वापर करावा लागतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सला बघण्यासाठी. तर अशा मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे. ओके, तर यामध्ये याची डेफिनेशन काय असणार आहे? डेफिनेशन बघा. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट इज कन्सर्न प्रायमरीली with the biology of microorganisms and their effects on other living organisms. For example, bacteria, protozoa, algae, fungus and viruses. These are some examples of microorganisms. तर डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की ही सायन्सची एक अशी ब्रांच आहे ज्याचा कन्सर्न मुख्यत्वे कशामध्ये असणार आहे? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बायोलॉजी सोबत आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर असणारा इफेक्ट. तर ते दुसरे ऑर्गॅनिझम्स काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, अल्गी, फंगस आणि viruses. This is the definition of microbiology. That is, it is a branch of science that is concerned primarily with the biology of microorganisms and their effects on other living organisms. This is called microbiology. आणि हा मायक्रोबायोलॉजी हा शब्द जो आहे तो ग्रीक या लँग्वेज मधून घेतलेला आहे, ज्याचा अर्थ होतो मायक्रोज म्हणजे स्मॉल ऑर टायनी आणि बायोज म्हणजे लाईफ. ओके, ही झाली डेफिनेशन आणि त्याचा मीनिंग, बेसिक इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर आपल्याला इथे बघायचं स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चर अँड अलाइड फील्ड्स. तर या मायक्रोबायोलॉजीची व्याप्ती काय आहे, स्कोप काय आहे ॲग्रिकल्चर मध्ये, आपल्या कृषीमध्ये आणि त्याच्या अलाइड फील्ड्स मध्ये. म्हणजे अलाइड फील्ड्स म्हणजे संबंधित ज्या काही शाखा आहे त्यामध्ये मायक्रोबायोलॉजीची काय व्याप्ती आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर त्यात फर्स्ट पॉइंट दिलेला आहे, ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. The microbes, because of their organic acid and enzyme producing ability, decompose the organic matter and convert it to simple and soluble substances which becomes available to the plants as nutrients on which the higher animal depends. Okay, आपल्याला माहिती आहे आपण म्हणजे मानव किंवा प्राणी, ओके, ह्युमन बीइंग्स और ॲनिमल जे काही आहे ते प्लांट्सवर आपण डिपेंड असतो. कशासाठी? न्यूट्रिएंट्ससाठी आपण प्लांटवर अवेलेबल असतो. आणि या प्लांट्सची ग्रोथ कशामुळे होत असते? जे काही ऑर्गॅनिक मॅटर असतं सॉइलमध्ये त्यांच्यामुळे प्लांट्सला न्यूट्रिशन मिळत असतं. ओके, आणि या प्लांट्सवर आपण डिपेंड असतो. तर हे ऑर्गॅनिक मॅटर जे आहे त्याचं डिकम्पोजिशन कोणामुळे होत असतं? तर त्यांचं डिकम्पोजिशन जे आहे ते मायक्रोब्समुळे होत असतं. तर या मायक्रोब्समध्ये ऑर्गॅनिक ऍसिड आणि जे अदर एन्झाइम्स प्रोड्युसिंग एन्झाइम्स जे आहेत मायक्रोब्सच्या ऑर्गॅनिक ऍसिड आणि एन्झाइम प्रोड्युसिंग ॲबिलिटीमुळे मायक्रोब्समध्ये ऑर्गॅनिक ऍसिड आणि काही एन्झाइम प्रोड्युसिंगची क्षमता असते. ओके, तर यामुळे जे काही ऑर्गॅनिक मॅटर असतं त्यांचं डिकम्पोजिशन या मायक्रोब्सद्वारे केलं जातं. म्हणजे जे काही
कंपाऊंड सबस्टन्सेस असणार, त्याचं सिंपल आणि सोल्युबल सबस्टन्सेस मध्ये हे मायक्रोब जे आहेत ते कन्वर्ट करतात, जे प्लांटला न्यूट्रिएंट्स म्हणून अवेलेबल होतात आणि अशा प्लांट्सवर आपण ह्युमन आणि ॲनिमल जे आहे ते डिपेंड असतो. ओके, तर अशा प्रकारे मायक्रोब्समुळे ऑर्गॅनिक मॅटरचं जे आहे डिकम्पोजिशन होत असतं. त्यानंतर दिलेलं आहे नायट्रोजन फिक्सेशन. सम मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल ॲझोटोबॅक्टर अँड ॲझोस्पेरिलियम in cereals and rhizobium in legumes, actinomycetes, frankia in non-legumes, and algae like Anabaena, nostoc, etc. fix the atmospheric nitrogen to the form available to the plants. The nitrogen nutrition of the plant is drastically improved. Okay, some microorganisms जसे की बॅक्टेरिया, म्हणजे ज्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पेरिलियम जे आहे ते सिरियम साठी, ओके, रायझोबियम जे आहे ते लेग्युम साठी, शेंग वर्गीयासाठी रायझोबियम वापरलं जातं. तर ॲक्टिनोमायसेट्स आणि अल्गी आणि ॲनाबिना यासारखे मायक्रोब्स जे आहेत ते पॅडी फील्ड्स मध्ये वापरलं जातं. कशासाठी? तर हे मायक्रोब्स जे आहेत ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जे आहे त्याचं फिक्सेशन करत असतात. ओके, इट फिक्स्ड ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू द फॉर्म अवेलेबल टू द प्लांट्स. ओके, प्लांट्सला अवेलेबल करून देतात ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, आणि हे नायट्रोजन जे आहे ते प्लांटला अवेलेबल झाल्यामुळे त्यामध्ये जे काही नायट्रोजन न्यूट्रिशन जे आहे त्याचं ड्रास्टिकली इम्प्रूव्ह होतं नायट्रोजन न्यूट्रिशन प्लांटमध्ये. तर अशा प्रकारे नायट्रोजन फिक्सेशनचं, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशनचं काम जे आहे हे मायक्रोब्सद्वारे केलं जातं. लाईक बॅक्टेरिया, ज्यामध्ये बॅक्टेरिया असतात, ॲक्टिनोमायसेट्स, फंगी, अल्गी, या सर्व मायक्रोब्समुळे जे आहे ते नायट्रोजन फिक्सेशन होत असतं प्लांटमध्ये. ओके, त्यानंतर आहे फॉस्फरस सोल्युबलायझेशन. फॉस्फरस सोल्युबलायझेशन मध्ये काय स्कोप आहे मायक्रोबायोलॉजीचा? तर द बॅक्टेरिया लाईक सुडोमोनास स्ट्रिएटा, बॅसिलस बॅगॅथेरियम, वार फास्पॅटिकम, and the fungi like Aspergillus avamori, Penicillium digitatum solubilize the insoluble phosphate from the soil and make phosphorus available to the plants. Okay, तर काही मायक्रोब जसे की बॅक्टेरिया, सुडोमोनास, बॅसिलस यासारखे बॅक्टेरिया जे असतात, फंगी मध्ये ॲस्परजिलस येणार, पेनिसिलियम येणार. ओके, बॅक्टेरियामध्ये सुडोमोनास, बॅसिलस, त्यानंतर फंगी मध्ये ॲस्परजिलस, पेनिसिलियम यासारखे जे मायक्रोब्स असतात सॉइल मध्ये, ते काय करतात, जे काही इन्सोल्युबल फॉस्फेट असतं सॉइल मध्ये त्याला सोल्युबलाइज करण्याचं काम करत असतात, आणि असा सोल्युबलाइज फॉस्फरस जो आहे तो त्या प्लांटसाठी अवेलेबल करून देत असतात. कोण? तर मायक्रोब्स. अशा प्रकारे इथं मायक्रोब्सचा फॉस्फरस सोल्युबलायझेशन मध्ये सुद्धा स्कोप आहे. कसा? तर हे जे मायक्रोब्स जे आहे ते सॉइल मधले इनसोल्युबल फॉस्फरस जे आहे त्यांना सोल्युबलाइज करतात आणि प्लांटला अवेलेबल करून देत असतात. त्यानंतर आहे अदर ॲग्रिकल्चरल युजेस. तर कृषीमध्ये त्याचा अजून मायक्रोब्सचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो? तर द मायक्रोब्स आर यूज इन अदर इंडस्ट्रीज लाईक रेटिंग इन जूट, फर्मेंटेशन ऑफ टोबॅको अँड प्रिपरेशन ऑफ सिलेज. ओके, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे ते सिलेज प्रिपरेशनसाठी, टोबॅको फर्मेंटेशनसाठी, तसंच ज्यूटमध्ये रेटिंग प्रोसेस असते यासाठी जे आहे हे मायक्रोब्सचा उपयोग होत असतो. जे काही ज्यूट रेटिंगची इंडस्ट्री असणार, फर्मेंटेशन ऑफ टोबॅको, प्रिपरेशन ऑफ सिलेज यासारखे जे इंडस्ट्रीमध्ये जे काही वर्क होत असते, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सवर जे काही प्रोसेस होत असते ती जी आहे या मायक्रोब्सच्या मदतीने केली जाते. अशा प्रकारे तर जे काही ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये या मायक्रोब्सचा स्कोप आहे. देन प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन. जे मायक्रोब्स असतात ते अँटीबायोटिक्स आणि वॅक्सिन सुद्धा प्रोड्यूस करत असतात. The wonder drugs, that is antibiotics, are also produced by the microorganisms which are used to treat a number of infectious diseases. Okay, मोठ्या प्रमाणावर जे काही इन्फेक्शियस डिसीजेस असतात त्यांना ट्रीट करण्यासाठी सुद्धा मायक्रोब्सचा म्हणजे अँटीबायोटिक्स प्रोड्यूस करत असतात मायक्रोब्स. त्याच्यामुळे जे काही इन्फेक्शियस डिसीज आहे त्यावर आपण ट्रीटमेंट करू शकतो, ज्यामध्ये आपण माहिती आहे अँटीबायोटिक सिस्टम आपण मागल्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. फॉर एक्झाम्पल, पेनिसिलिन इज प्रोड्यूस फ्रॉम अ ड्रग पेनिसिलियम, सायक्लोजेनियम स्ट्रेप्टोमायसिस इज प्रोड्यूस फ्रॉम ॲक्टिनोमायसिस स्ट्रेप्टोमायसिस ग्रेझियस, and microbes are used for the preparation of vaccines. Okay, जसं की अँटीबायोटिक्स प्रोड्यूस करतात मायक्रोब्स, त्याच प्रकारे मायक्रोब्स पासून वॅक्सिन सुद्धा प्रोड्यूस केली जातात. त्याच्यासाठी फॉर इम्युनायझेशन अगेन्स्ट सम इन्फेक्शियस डिसीज. तर हे झालं प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्कोप. ओके, देन बायोगॅस प्रोडक्शन. The methanogenic bacteria like species of Methanobacterium
methanococcus, etc. are used for the biogas production from the domestic and dairy waste such as human and animal urine and etc. The methane gas produced can be used as fuel for consumption as well as for generation of electricity. तर काही मायक्रोब जे असतात जसे की मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया जे आहे जसे की मिथॅनोकोकस ओके मिथॅनोकोकस बॅक्टेरिया म्हणजेच मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया जे काही आहे त्यापासून बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं. तर कशा प्रकारे तर जे काही डोमेस्टिक आणि डेअरी वेस्ट आहे ह्युमन आणि ॲनिमल युरिन आणि एक्स्ट्रा पासून म्हणजे डेअरी वेस्ट आणि डोमेस्टिक वेस्ट जे आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून किंवा त्यापासून बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं. कोणाच्या मदतीने तर ह्या मेथोजेनिक बॅक्टेरियाच्या मदतीने जे आहे ते या डेअरी वेस्टचं बायोगॅस प्रोडक्शन मध्ये मायक्रोबचा इथे उपयोग केला जातो. तर मिथेन गॅस जो आहे तर बायोगॅस प्रोडक्शन मध्ये जो काही मिथेन गॅस प्रोड्यूस होणार ओके तर याचा वापर आपण फ्युएल म्हणून करू शकतो की इंधन म्हणून करू शकतो. तशाच प्रकारे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जे काही इलेक्ट्रिसिटी आहे वीज निर्मितीसाठी सुद्धा या बायोगॅस म्हणजे मिथेन गॅसचा वापर आपण इथे करू शकतो. अशा प्रकारे मायक्रोब्समुळे बायोगॅस प्रोडक्शन केल्या जातं असा स्कोप जो आहे या मायक्रोबायोलॉजीचा ऍग्रिकल्चर आणि अलाइड फील्ड मध्ये होत असतो. त्यानंतर दिलेला आहे बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ प्लांट डिसीजेस. द फंगी लाईक ट्रायकोडर्मा हर्जियानम, टी व्हिरिडी अँड द बॅक्टेरिया लाईक सुडोमोनास, बॅसिलस एक्सेट्रा because of their antibiotic producing ability are used for biological management of soil borne plant diseases like root rots, wilts, etc. ओके तर आपल्याला माहिती आहे काही पॅथोजन्समुळे प्लांट डिसीजेस होतात. तर या प्लांट डिसीजेसचा बायोलॉजिकल कंट्रोल केलं जातं कशामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे. आपण बायोलॉजिकल मेथडमध्ये बघितलं की एका ऑर्गॅनिझममुळे दुसऱ्या जे काही पॅथोजन्स असतात हार्मफुल पॅथोजन्स असतात त्यांना त्यांचा मॅनेजमेंट करण्यासाठी काही युजफुल पॅथोजनचा वापर केला जातो त्याला म्हणतात बायोलॉजिकल कंट्रोल. तर यामध्ये फंगी लाईक ट्रायकोडर्मा हर्जियानम, टी व्हिरिडी तसंच बॅक्टेरिया सुडोमोनास, बॅसिलस यासारख्या बॅक्टेरियाचा वापर करून जे की अँटीबायोटिक प्रोड्युसिंग करण्याची ॲबिलिटी ज्या मायक्रोब्स मध्ये असतात त्यांचा वापर करून आपण बायोलॉजिकल मॅनेजमेंट करू शकतो. कशाचं तर सॉइल बॉर्न जे काही प्लांट डिसीजेस असतात जसे की रूट रॉट्स आणि विल्ट्स या सर्व सॉइल बॉर्न प्लांट डिसीजेसचं मॅनेजमेंट आपण या मायक्रोबच्या मदतीने करत असतो. हा सुद्धा एक मोठा स्कोप आहे मायक्रोबायोलॉजीचा. त्यानंतर तसंच सेकंड टर्म 9th पॉइंट आहे बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ इन्सेक्ट पेस्ट. ओके जसं की प्लांट डिसीजचं मॅनेजमेंट आपण करत असतो काही मायक्रोब्सचा वापर करून तसंच इन्सेक्ट पेस्टचं सुद्धा आपण मॅनेजमेंट करू शकतो कशाच्या मदतीने काही मायक्रोब्सच्या मदतीने जसं की बॅक्टेरिया लाईक बॅसिलस थुरॅन्जेनेसिस. ओके या बॅसिलस थुरॅन्जेनेसिसच्या मदतीने आपण बायोलॉजिकल कंट्रोल करत असतो. लेपिडोप्टेरॉन जे काही इन्सेक्ट पेस्ट असतात त्यांना नष्ट करण्यासाठी त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपण या बॅसिलस थुरॅन्जेनेसिस यासारख्या मायक्रोब्सचा वापर इथे करत असतो. हे झालं बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ इन्सेक्ट पेस्ट. देन मशरूम प्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे मशरूम जे काही आपण एडिबल फूड आहे ज्याचं आपण अन्न म्हणून सेवन करत असतो मशरूमचा. मशरूम प्रोडक्शन मध्ये सुद्धा जे काही सॉइल फंगी आहे जसे की ॲगरस, बायपोरस, प्लुरोटस, Sajocagus, okay, etc. produce protein-rich edible fruiting structure which are used for consumption by the human beings, thus leading to improvement in प्रोटीन न्यूट्रिशन. ओके तर यासारखे जे काही फंगी जे आहे ते फ्रुटिंग स्ट्रक्चर प्रोड्यूस करतात जे की प्रोटीन रिच एडिबल फ्रुटिंग स्ट्रक्चर असतं आणि ज्याचा आपण वापर ज्याला आपण मशरूम म्हणत असतो त्याचा आपण वापर कन्झम्पशन फूड म्हणून कन्झम्पशन करू शकतो की ज्यामध्ये हायली प्रोटीन न्यूट्रिशन असतं. ओके हे झालं मशरूम प्रोडक्शन मध्ये मायक्रोबायोलॉजीचं स्कोप. देन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. The yeast species Saccharomyces cerevisiae is employed in the fermentation of fruit juices and grains for the production of ethyl alcohol. The yeasts like Saccharomyces cerevisiae and Candida milleri are also used in the preparation of food supplements and baking industries like bread preparation. तर आपल्याला माहिती आहे इथिल अल्कोहोलचं प्रोडक्शन करण्यासाठी त्यासाठी फ्रूट ज्यूस आणि ग्रेन्सवर ईस्ट सॅक्रोमायसिस क्रिवायसिस या ईस्ट थ्रू फर्मेंटेशन केलं जातं फ्रूट ज्यूसेस आणि ग्रेन्सचं ज्यामधून इथिल अल्कोहोल जे आहे ज्याचं प्रोडक्शन
केलं जातं या मायक्रोब्सच्या मदतीने. तसंच ईस्ट लाईक सॅक्रोमायसिस क्रिबायसिस आणि कॅनडा मिलरी यासारख्या ईस्टच्या मदतीने आपण काही फूड सप्लिमेंटचं प्रोडक्शन करू शकतो. आणि याचाच वापर आपण बेकिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करत असतो. कशासाठी? तर बेड प्रिपरेशनसाठी ईस्ट या मायक्रोब्सचा वापर केला जात असतो. त्यानंतर आहे सीवेज ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कंटॅमिनेटेड थ्रू सीवेज इम्पेअर द क्वालिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपल्याला माहिती आहे जे काही सिवेजमुळे जे काही सांडपाणी वेस्ट वॉटर असतं त्यामुळे जे काही आपलं ड्रिंकिंग वॉटर असतं त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं कंटॅमिनेशन होत असतं. ओके, तर यामध्ये काही मायक्रोब्स जे आहेत त्यांचं एरोबिक आणि अनएरोबिक ट्रीटमेंटमध्ये आणि तसंच डिस्पोजल ऑफ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वेस्टमध्ये याचा मायक्रोब्सचा वापर केला जातो. ज्याच्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे काही आहे ते कमी केलं जातं, रिड्यूस केलं जातं. अशा प्रकारे सीवेज ट्रीटमेंट आणि डिस्पोजल, डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल वेस्टचं जे काही डिस्पोजल आहे आणि सीवेज ट्रीटमेंटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा म्हणजेच मायक्रोब्सचा इथे वापर केला जात असतो. देन डिसीजेस इन ह्युमन्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर आपल्याला माहिती आहे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या मानवामध्ये, वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये जे आहे ते डिसीजेस होत असतात. तर यामध्ये मेनी पॅरासिटिक बॅक्टेरिया इन्फेक्ट्स लिव्हिंग प्लांट्स, ॲनिमल अँड कॉज व्हेरियस डिसीजेस इन देम, समटाइम्स एपिडेमिक फॉर्म. ओके, आपल्याला माहिती आहे काही बॅक्टेरिया जे आहे, पॅरासिटिक बॅक्टेरिया आहे ते लिव्हिंग प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये व्हेरियस डिसीज जे आहे ते कॉज करत असतात. नॉर्मली दे इन्फेक्ट द होस्ट थ्रू वाउंड्स or they may be breathed in or taken with the food. ओके, काही मायक्रोब्स जे आहे ते काही होस्टला वाउंडच्या थ्रू इन्फेक्ट करत असतात. काही मायक्रोब्स जे आहेत ते श्वासामध्ये किंवा फूड थ्रू किंवा वॉटर थ्रू जे आहे ते आपल्याला इनहेल केलं जातं, ब्रीथ केलं जातं त्यामुळे. आणि काही सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज ड्रेडेड डिसीजेस इन ह्युमन बीइंग्स. ओके, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे आपल्या मानवामध्ये डिसीजेस होत असतात. तर ते कुठले? कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस, निमोनिया, कॉमन कोल्ड, मलेरिया यासारखे डिसीजेस जे आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे ह्युमनमध्ये होत असतात. तसंच प्लांटमध्ये लीफ स्पॉट, ब्लाइट, विल्ट यासारखे डिसीजेस मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत असतात. आणि ॲनिमल्समध्ये फूट अँड माउथ, ट्युबरक्युलोसिस यासारखे डिसीजेस जे आहेत ते ॲनिमलमध्ये होत असतात. ओके, अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते प्लांट, ह्युमन्स आणि ॲनिमलमध्ये डिसीजेस करत असतात. तर हे झालं स्टुडंट्स स्कोप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स, दॅट इज मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चरल अँड अलाइड फील्डमध्ये. ओके, तर मायक्रोबायोलॉजीची व्याप्ती ॲग्रिकल्चरमध्ये आणि अलाइड फील्डमध्ये कुठे कुठे आणि कशा प्रकारे आहे याचा स्टडी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये केला. आज आपण मायक्रोबायोलॉजी या ब्रांचच्या स्टडीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन काय आहे मायक्रोबायोलॉजीचं, त्यानंतर त्याचं स्कोप काय आहे ॲग्रिकल्चरमध्ये आणि त्याच्या संबंधित फील्ड्समध्ये याचा स्टडी आजच्या लेक्चरमध्ये आपण केला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं हिस्ट्री आणि येणारे चॅप्टर्स कव्हर करणार आहोत. धन्यवाद.